आणि नामंडे संघाचा सुद्धा 12 प्रतिनिधी या ठिकाणी या। तर या ठिकाणी या कर्जत खालापूरचे लोकप्रिय माजी आमदार सन्माननीय श्री सुरेश भाऊ लाड साहेबांचं या ठिकाणी अवघ्या 2 मिनिटातच या ठिकाणी स्पर्धेमध्ये या ठिकाणी त्यांचं शुभ आगमन होणार आहे। हॅलो 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 एक विशेष सूचना आहे, जर कीपर लॉंग असेल तर स्ट्राइक रोटेशन होऊ शकतं आणि कीपर जर क्लोज असेल तर स्ट्राइक रोटेशन नसेल, याची सगळ्या खेळणाऱ्या संघांनी नोंद घ्या। कीपर जर लॉंग असेल तर स्ट्राइक रोटेशन तुम्ही करू शकता आणि कीपर जर जवळ असेल तर स्ट्राइक रोटेशन नसेल। तर या सामन्यासाठी समालोचन करतील तुषार धुमाळ आणि ज्ञानेश्वर पारिंगे सर। स्वागतम सुस्वागतम स्वागतम तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं दोस्ती चषक 2024च्या माध्यमातून आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये मी तुषार धुमाळ, माझे सौम्यत प्रवीणजी दुगाडे सर आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वरजी पारंगे सरांच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो। जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगतीये। नावंडे संघाच्या विरोधात टीम खेळतीये खरवई संघाने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा। अमोलजी हडप यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं। राजा आगिवले स्ट्राइक एंड वरती, हा फलंदाज इथे थोडंसं फंबल झालं आणि मोका दिया गया। एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती येते। धावांचा श्री गणेश इथे झालाय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं पुनवे देव सर्व कार्य सुसर्वदा। गणरायाच्या चरणी नतमस्तक होईया। मुठभर मावळ्यांच्या संगतीनं जनस्वराज्याचं स्वप्न पूर्ण केलं। आई जिजाऊ मातेनं पाखलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजा झगडला। तुम्हा आम्हा सगळ्यांचं खऱ्या अर्थानं परम भाग्य आहे, या स्वराज्यामध्ये आपण जन्माला आलोय। राजाच्या चरणी नतमस्तक होऊन जाऊया मैदानामध्ये। दुसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गवरती खरवई संघाचा अनिरुद्ध तयार। स्ट्राइक एंड वरती फलंदाज आदेश न मात्र या चेंडूला आदेश दिलाय। एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर पॉवरफुल सक्सेसफुल आउट ऑफ द पार्क मारलाय बिग हिट षटकार। ठोक डीजे मेरे यार। जबरदस्त डीजेची धून आपण ऐकतोय श्री इव्हेंट यांच्या माध्यमातून। हा फटका पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर जाईल। सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत करताना पंचांना आपण विनंती करूया थोडासा मॅच थांबवा। आदरणीय पाहुण्यांचं शुभ आगमन या सोहळ्यामध्ये होतंय। सन्माननीय सगळ्यांचे लाडकं आणि कर्तृत्व महान असं नेतृत्व या व्यासपीठाकडे येतंय। सुरेश भाऊ लाड साहेबांचं आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया या स्पर्धेमध्ये। ज्यांच्या नावात बरेच काय दडलंय असे सन्माननीय लाड साहेब मात्र या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून आलेले आहेत। त्यांचं दमदार दोस्ती चषकामध्ये हार्दिक हार्दिक असं वेलकम। आदरणीय माजी आमदार कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्र सुरेश भाऊ लाड यांचं या मैदानावर आगमन होत आहे। त्यांचं दोस्ती चषक 2024 मध्ये आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं आणि आयोजन कमिटीच्या वतीनं जोरदार स्वागत। सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम। नेतृत्व कसं असावं, जनसामान्यांच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी धावून जाणारं असावं। नेतृत्व कसं असावं,
बेरोजगारांना रोजगार देणारा असावं, नेतृत्व कसं असावं, आदरणीय माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांच्यासारखं असावं, असे सन्माननीय माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांचं इथं आगमन झालंय. आपल्या कार्यकर्त्यांना जपणारा, आपल्या बरोबर काम करणाऱ्या लोकांना स्वतः सोबत घेऊन मोठं करणारा हा माणूस आदरणीय माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला जातोय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. तर आदरणीय माजी आमदार सुरेश भाऊ लाड, कालच आम्ही आदिवासी चषक खालापूर शहर या चषकामध्ये माजी आमदार साहेब आले होते. खोपोली खालापूर शहर भारतीय जनता पार्टी आयोजित किशोरदादा म्हात्रे यांच्या वतीनं आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये प्रत्येक ठिकाणी आवर्जून जाणारं नेतृत्व म्हणजे माजी आमदार सन्माननीय सुरेश भाऊ लाड. एक मितभाषी आणि जनसामान्यांच्या प्रश्नावर प्रसंगी रस्त्यावर उतरून आक्रमक होणारा नेता म्हणून कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्रामध्ये ज्यांची ओळख. मॅच सुरू करायची. तुषार सर. निश्चित सर, धावा लागला स्कोर कार्ड वरती 11, पण हा चेंडू यावेळेस ऑफ स्टंपची लाईन सोडून मात्र पाहायला मिळाला. पडचा अंकेजी तांबडे मात्र सांगतात हा चेंडू स्वेअर आहे. आदरणीय पाहुण्यांचं या व्यासपीठावरती शुभागमन पाहिलं. साहेबांच्या येण्यानं मी तर म्हणेल या दोस्ती चषकाला एक वेगळा गंध आला. आदरणीय साहेबांच्या येण्यानं या सोहळ्याला खऱ्या अर्थानं आनंदाचा हा क्षण मात्र इथे आला आणि या आनंदामध्ये वाहताना फलंदाजानं मारला A1 क्वालिटीचा बेग बेग बेग. दोस्तीच्या दुनियेतील हा दिलदार षटकार. त्यांच्या या कॅश प्राइज मधनं 100 कमी केले जातील फलंदाज आदेशच्या अकाउंट मध्ये. आदेश स्ट्राइक एंड वरती, नॉन स्ट्राइक एंड वरती राजा आगिवले गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज खरवई संघाचा अनिरुद्ध. धावा लागला स्कोर कार्ड वरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. डाव्या हाताचा गोलंदाज वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मारलेला हा घणाघाती प्रहार. जब मिलेंगे रन 4 तो जरूर होगा बेड़ा पार. ठोक दीजिए मेरे यार. कारले डोंगरावरती बसलेल्या एक वीरा, हाकेला धावणारी नवसाला पावणारी या एक वीरा, जिचं गीत आपण ऐकतोय. स्कोर कार्ड वरती धावांची नोंद झाली आहे 22+. 4 4 4 4. फिर एक बार मिलेंगे रन 4 और जब मिलेंगे रन 4 तो जरूर होगा नावंडे टीम का बेड़ा पार. पहिल्या षटकाची सांगता स्कोर कार्ड वरती धावा लागल्या तर टोटल 26. ओव्हर टू डीजे. कमिटीकडून एक सूचना आली आहे की पारितोषिकाची रक्कम पहिल्यांदा जमा होईल आणि त्यानंतरच नाव पुकारलं जाईल, असं ऑर्गनायझर कमिटीकडून आम्हाला सूचना आली. दोस्ती चषक 2024 पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वामध्ये आपण बघतोय दुसऱ्या रात्रीचा हा खेळ.
जागून दाखव तुझी आत्मशक्ती, खऱ्या अर्थानं होऊन दाखव तू धडाकेबाज. इथे पहिल्या षटकामध्ये कामगिरी केली फलंदाजानं, धडाकेबाज उतुंग असे मोठे फटके मारून. पण नेक्स्ट ओव्हर मध्ये योगेश हा गोलंदाज करणार का? धडाकेबाज गोलंदाजी. एंड बदलले, हॅवे एंड करणं आता तो गोलंदाजी करतोय. प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी आता पारितोषिकांची लयलूट खैरात मात्र इथे होतीये. स्ट्राइक एंड वरती राजा आगिवले. जगदीश आगिवले साहेबांकडनं लागोपाठच्या 3 षटकांना 3000 रुपयाचं पारितोषिक. पण इथे चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर, चौकार. चौकाराच्या मदतीनं टोटल धावफलकावरती धावा लागल्यात त्या 30 धावा धावफलकावरती लागल्यात. आडव्या बॅटनं आपण बघतोय बॅटचा जोहर उघडला आणि तिथून मोहर आली 4 धावांसाठी. चौकार. जबरदस्त प्रवीण सर आयोजन आणि नियोजन बघतोय. दोस्ती चषक 2024 से हे माध्यम. निश्चित तौर पर अगर हम देखें प्रसाद देशमुख, निखिल देशमुख, सूरज ठोंबरे, कुणाल पिंगळे, जयेश पाटिल, वैभव पाटिल, इन लोगों ने दोस्ती निभाते हुए क्रिकेट के प्रति अपनी जो श्रद्धा है उस श्रद्धा का परिणाम दिखाते हुए एक वेल ऑर्गेनाइज्ड टूर्नामेंट यहाँ पे ऑर्गेनाइज की है दोस्ती ट्रॉफी 2024 के माध्यम से. ये गेंद बाएं हाथ के बल्लेबाज ने क्रॉस बैटेड शॉट खेला जरूर, लेकिन बढ़िया कैच. पहला झटका मिला टीम नावंडे को. डीजे होगा. इस गाने की तरह ही प्रसाद देशमुख, निखिल देशमुख, सूरज ठोंबरे, कुणाल पिंगड़े और जयेश पाटिल, वैभव पाटिल अपनी दोस्ती को निभाते हुए नजर आ रहे हैं. तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर टोटल आ चुका है 31 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. मैच की तरफ हम चलेंगे जहां पर गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे योगेश गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए, और इस गेंद को खेला है क्रॉस द लाइन. लॉन्ग ऑन क्षेत्र पर 1 रन जरूर मिला. आदरणीय विधायक, माजी विधायक, भूतपूर्व विधायक सुरेश भाऊ लाड़ यहां पर बैठे हुए हैं इस मैच का मजा लेते हुए. एक ऐसा नेता जिससे सभी लोग प्यार करते हैं, और प्यार करने वाली बात ही उनके नेतृत्व में. कारण नेतृत्व आणि कर्तृत्व जर चांगलं असेल तर जनता तुमच्या सदैव पाठीशी असते. आणि ज्याच्या पाठी जनता, काल आपण पाहिलं निस्वार्थ ज्याने मराठा समाजासाठी आंदोलन केलं ते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन यशस्वी झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. तर समाजाशी आपण काहीतरी करावं या हेतूनेच सुरेश भाऊ खरं तर राजकारणात आले. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. धावफलकावर धावा लागल्यात त्या 32. सन्माननीय आमचे पाहुणे नंदकुमारजी शिर्के साहेबांना आपण आमंत्रित करूया. या आपण व्यासपीठावरती आपलं देखील दोस्ती चषकामध्ये हार्दिक असं स्वागत. अर्थातच बऱ्याचशा मान्यवरांची मांडळी प्रवीण सर आपण या व्यासपीठावरती बघतोय आणि दिग्गज मान्यवर या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे गोलंदाजानं मात्र आपल्या नावाची छाप सोडली आणि एक मोठी विकेट आणखीन एक मैदानाच्या बाहेर जातीये. नावंडे संघाला मात्र दुसरा झटका दिला गेला. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या टोटल 32. नेक्स्ट बॅटर 4थ्या क्रमांकाचा फलंदाज विक्की मैदानामध्ये गेलाय. यंग टॅलेंट आहे, क्रिकेटचा अनुभव देखील आता त्याच्या पाठीशी आहे. पण गोलंदाजानं जी अनुभवाची शिजोरी
शिजवण्याचा प्रयत्न केला ना तो अतिशय वाखण्याजोगा पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये धावांचा पाऊस पाहायला मिळाला, पण या षटकामध्ये आता दुष्काळाचा 13वा महिना येतोय की काय असा प्रश्न आता विचारला जाईल. सन्माननीय नंदकुमारजी शिर्के साहेबांना आपण आमंत्रित करूया. या व्यासपीठावरती आपलं हार्दिक असं स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. प्रत्येक येणाऱ्या अतिथी गणांचं आपण करूया तोचित असं स्वागत. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न झाला. एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती जोडली जाते आणि एका धावेनं स्कोर कार्ड वरती टोटल 33 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. जबरदस्त आयोजन आणि नियोजन आपण बघतोय. तळागाळातील खेळाडूंना मात्र चांगलं प्लॅटफॉर्म देण्याचं काम या सगळ्या आयोजकांनी केलं. खूप कमी दिवसामध्ये प्रवीण सर यांचं हे आयोजन आपण पाहिलं या मैदानावरती आणि यावर्षी काहीतरी नवीन त्यांनी करण्याची संकल्पना आखली. प्रत्येक संघाला इथे स्थान दिलं गेलं आणि आता प्रत्येक संघातील खेळाडू या मैदानावरती चांगलं योगदान देत आहेत. फुलटॉस चेंडूचा भरपूर समाचार घेण्याचा प्रयत्न. चेंडू यावेळेस टांगा पलटी, खोडे फरार, षटकार, ठोक डीजे मेरे यार. षटकांचा प्रवीण सर खेळ संपला आणि स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 39. इससे बढ़िया शुरुआत क्या हो सकती है तुषार, यकीन मानिए 39 रन हो चुके हैं, तकरीबन 19.5 के औसत से रन आ चुके हैं. इसे कहते हैं डायनामाइक शुरुआत, इसे कहते हैं कि आक्रामक शुरुआत. क्रिकेट में ये कहा जाता है आक्रमण ही आपका सबसे बड़ा बचाव होता है. अटैक इज द बेस्ट डिफेंस. और ये अटैकिंग क्रिकेट इन लोगों ने खेला. 39 रन बनाए शुरुआती 2 ओवर में. काबिल तारीफ ये रन बनाए जा चुके हैं. हमारे आदरणीय भूतपूर्व विधायक सुरेश भाऊ लाड़ भी इस मैच को देख रहे हैं. मज़ेदार, क्योंकि रन बहुत बन रहे हैं और जब रन बनते हैं तो सभी को क्रिकेट में अच्छा लगता है क्रिकेट देखना. चौवा छक्कों की आतिशबाजी हो रही है. इस मैच की तरफ हम चलेंगे. मैच का तीसरा ओवर करेंगे गेंदबाज सिद्धांत. नेक्स्ट बॉलर मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वर येतोय सिद्धांत. समीर हडप यांच्याकडे आपण बघतोय प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि चेंडू विसावलाय रक्षकाच्या हातामध्ये. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी सन्माननीय मनसे कार्यकर्ता आहेत आमच्या शुभांगीताई हडप यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. बंटीसाठी सुवर्ण संधी आहे. बंटी नॉन स्ट्राइक एंड वरती आहे, पण स्ट्राइक एंड वरती देखील एक घातक आणि विस्फोटक फलंदाज विकीला आपण पाहतोय. विकीसाठी यावेळेस ब्रह्मास्त्राचा वापर. सटीक यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. अपील मात्र होतीये. जबरदस्त क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती नोंद केली जाईल. एका धावेनं स्कोर कार्ड वरती झाली बाद. टोटल धावा लागल्या त्या 40. कोड म्हणतं सर या मैदानावरती धावा होत नाहीत. इथे मात्र धावांचा आलेख आता उंचावतोय. आदरणीय सन्माननीय सुरेश भाऊ लाड साहेबांचं आगमन आपण पाहिलं आणि त्यांच्या आगमनात फटाक्यांची आतिषबाजी जशी केली जाते ना तशाच पद्धतीनं चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. आणि त्यानंतर आपण बघतोय गोलंदाजाने या षटकामध्ये बाजी मारण्याचं काम केलं. कोण बनेगा बाजीगर, कोण बनेगा सिंगम, या मॅच मध्ये आता ट्विस्ट घडलंय. नेक्स्ट बॅटर आता मैदानावर जाईल. फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद होतोय विकी आणि नेक्स्ट बॅटर जितेश मैदानामध्ये. जितेश मैदानावरती नक्कीच आलाय. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख. पण बंटी अजूनही स्ट्राइक एंड वरती आहे. बंटी मध्ये ती क्षमता आहे. बंटीसाठी मोठे मोठे पारितोषिक देखील लागले गेलेत. तो बंटी आता आपल्या संघासाठी कितपत धावा घेतोय, कितपत तो आपल्या संघाच्या धावांच्या गतीचं अंतर वाढवतोय आता नक्कीच पाहिलं जाणार. पंचांच्या डाव्या बाजूनं 10-12 पावलांचा राग
लांब लचक असा रनअप गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सिद्धांतचा हा रनअप आपण पाहिला तर अतिशय लांब पाहायला मिळतोय. वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज आहे. यावेळेस बंटीला थोडासा विचार करावा लागणार. बंटीमध्ये ताकद आहे, क्षमता आहे, अद्भुत फटक्यांचा नजारा तो या मैदानावरती पुरस्कृत करू शकतो. पण तसं काही मैदानामध्ये घडतं का? बंटीच्या स्लॉट मध्ये आला पण त्याला यावेळेस पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं गेलं नाही. सीमारेषेजवळ एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकांना पॉवरफुल सक्सेसफुल पकडलाय झेल. बंटीला देखील आता संपवावा लागेल त्याचा खेळ. ठोक डीजे. भजन कीर्तनावरती देखील आहेत. सातत्यानं त्यांच्या मुखामध्ये आपण हरिनामाचा जप पाहत असतो. इथे नेक्स्ट बॅटर आता स्ट्राइक एंड वरती आलाय सचिन हडप. एक वेल एक्सपिरियन्स असा खेळाडू आहे ज्याला आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. आल्या आल्या त्यानं चेंडू उंच मात्र खेळलाय. यावेळेस त्याला परतीचा प्रवास मात्र करावा लागणार. सचिननं मात्र मोठा फटका शोधण्याचा प्रयत्न केला पण गोलंदाजानं त्याला झटका दिला. 440 मी तर म्हणेल करंट आहे आणि इथे या करंट मध्ये सावरताना आता नेक्स्ट बॅटरला चांगला खेळ करावा लागणार. अजूनही या षटकातील काही चेंडूचा खेळ शेष आहे. नेक्स्ट बॅटर महेश मात्र मैदानामध्ये जातोय. छोटा पॅक बडा धमाका. कीर्ती अतिशय महान आहे आणि मूर्ती अतिशय लहान आहे. साहेब या व्यासपीठावरती बसलेत. आनंद मात्र क्रिकेटचा घेतात. शांत असं वातावरण. चारी दिशेनं प्रेक्षक वर्ग या मॅच कडे बघतोय. दोस्ती चषक 2024 चे माध्यम आणि या माध्यमातून भव्य दिव्य असा हा नाईट रजनीचा सोहळा. जबरदस्त चेंडू. यावेळेस बॅट आणि चेंडूचा पुरेसा संपर्क झाला नाही पण डीप पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूवरती धाव घेतली पण इथे मात्र धाव जोडली जाईल ती एक. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 5 गड्याच्या मोबदल्यात टीम धावंडे संघाच्या धावा लागल्यात त्या 41. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त कारण की इथे आता स्लॉग वरची होईल सुरुवात. मारधाड ठोसा बिग फाईट बिग तगडी लढत आता या ओव्हर मध्ये पाहायला मिळेल. एकीकडे असेल गोलंदाज तर दुसरीकडे असेल फलंदाज. या मॅचचं हे बॅटल या मॅचचं युटर्न देणारा पाहायला मिळू शकतं. प्रवीण सर अतिशय सुंदर हा सोहळा आहे आणि आज आपलं देखील शुभ आगमन या सोहळ्यामध्ये झालंय. आदरणीय माझे आमदार सुरेश भाऊ लाड देखील या सोहळ्यामध्ये आलेले आहेत. या सोहळ्याचा एक काहीतरी वेगळा उत्साह आता पाहायला मिळतोय. प्रवीण सर आपण बघतोय या सोहळ्यामध्ये सातत्यानं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला जातो आणि आज देखील काहीतरी नवीन आपल्याला पाहायला मिळतंय. काय म्हणाल सर? निश्चित तौर पे तुषार ये जो दोस्ती ट्रॉफी होती है हर साल उसमें एक अलग ही अंदाज होता है. ग्राउंड काफ़ी हमें अच्छा नज़र आया है और जिस तरह ये करजत और खोपोली के बीच हाईवे पे ये ग्राउंड है उस वजह से क्राउड की भी संख्या बहुत ज़्यादा मात्रा में है क्योंकि हाईवे के नज़दीक ग्राउंड होने के कारण घर जाने और आने में आसानी हो रही है. उस वजह से हम देखते हैं क्योंकि आजकल डे की मैचेस में देखिए ज़्यादा क्राउड नहीं रहता क्योंकि बैलगाड़ा रेस वहाँ पे आकर्षित हो चुके हैं ढेर सारे लोग. और उसके बाद अगर हम देखें क्रिकेट से थोड़े दर्शक डाइवर्ट हो चुके हैं लेकिन रजनी क्रिकेट में हाईवे के नज़दीक ये ग्राउंड होने के कारण मैदान के चारों तरफ हमें क्राउड और क्राउड नजर आ रहा है. निश्चित सर प्रेक्षक वर्गानं मात्र या स्पर्धेकडे आता वळण घेतलंय. हजेरी लावली आहे. तमाम प्रेक्षकांचं करूया हार्दिक असं स्वागत. गोलंदाज मात्र वेगळ्या जोश मध्ये पाहायला मिळतोय. ज्यांना आतापर्यंत
एक चेंडू फेकलाय आणि वाईडच्या माध्यमातून एक धाव खर्च केली. टोटल धावा लागल्या त्या 42. महेशने या चेंडूला लेग कट करण्याचा प्रयत्न आणि थेट यावेळेस क्षेत्ररक्षक थोडासा अडचणीत आलाय. चेंडूची उचल फेक केली जाईल तोपर्यंत चित्याच्या चपळाईनं हरणाच्या गतीनं नक्कीच 2 धावा पूर्ण झाल्यात. क्रिकेट क्षेत्रामध्ये धावा कशाही येत या धावांना महत्व आहे. जसं राजकारणामध्ये एक मताला तसंच परीक्षेत पास होण्यासाठी एक गुणांना आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये एक धावेला महत्व आहे आणि ते महत्व दिलं महेशनं. फिरून मारण्याचा प्रयत्न थोडासा लेट खेळला गेला. हा चेंडू फिंगर रोल झालेत या चेंडूवरती. गोलंदाज स्लॉगवरच्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय प्रणय, ज्यानं आपल्या हाताची जादू दाखवायला आता सुरुवात केली आहे. धावा लागला टोटल 45. धावांच्या गाडीचं अंतर मात्र आता कमी केलंय या गोलंदाजानं. हँडब्रेक खेचतोय की काय असा प्रश्न आता नक्कीच विचारला जाईल. इथे चेंडू उंच गेलाय, लांब जाईल का? चेंडूला लांबी कमी आहे, उंची जास्त पाहायला मिळाली. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा राहिला पण तोपर्यंत फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या. एक धाव महत्वाची हे आता ओळखलाय टीम धावंडे संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना. पण आता एक धाव ही ओळख करून देते टीम खरवई या संघाला. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्कोर कार्ड वरती धावांचा विचार केला तर 47. 5 गड्यांच्या मोबदल्यात धावांची नोंद झाली आहे टीम धावंडे संघाची. डान्सी द डाऊन क्रिकेट ही चूक केली मी तर म्हणेल फलंदाजांनी. अगोदरच त्यानं जागा सोडली आणि जेव्हा जेव्हा आपण जागा सोडल्यात ना तेव्हा तेव्हा शेतीच्या जागी कॉन्क्रीटच्या इमारती उभ्या राहिल्यात. साहेब मात्र या मॅचचा आनंद घेताना अतिशय हसमुख चेहरा. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा उंच गेलाय आणि लांब जाईल का? ट्रॉफिक जाम झाली होती मैदानामध्ये. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत पण यावेळेस प्रयत्न झालाय सक्सेसफुल. तीन धावांसाठी. या 3 धावांच्या मदतीने टोटल स्कोर कार्ड वरती पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. 50 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. प्रवीण सर येणाऱ्या आता 24 चेंडू मध्ये खरवई संघाला करावे लागतील 24 चेंडू मध्ये 51 धावा. यानंतर या स्पर्धे प्रसंगी ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे माजी आमदार आदरणीय सुरेश भाऊ लाड यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. सन्माननीय स्पर्धेचे आयोजक प्रसादजी देशमुख, निखिलजी देशमुख, सूरज ठोंबरे, कुणाल पिंगळे, जयेश पाटील आणि वैभव पाटील यांना सर्वांना विनंती असेल की त्यांनी माजी आमदार साहेबांचं स्वागत करावं. तर पाहुण्यांचं स्वागत केलं जात आहे. माजी आमदार साहेब, आपण जो या स्पर्धेला वेळ दिलात त्याबद्दल तुमचं दोस्ती चषक ऑर्गनायझर कमिटी यांच्या वतीनं मनापासून मनपूर्वक आभार. साहेबांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून आपण आभार व्यक्त करूया. वेळात वेळ काढून त्यांनी या स्पर्धेला भेट दिली. दोस्ती चषक 2024 चे माध्यम आणि या माध्यमातून एक हसमुख चेहरा या व्यासपीठावरती आपण पाहिला. माजी आमदार सुरेश भाऊ लाड, त्यांची कामगिरी मात्र आहे दमदार. सन्माननीय राकेशजी शेलार साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जात आहे. सन्माननीय राकेशजी शेलार, यातून जो विनर होणार तो महड संघाशी खेळणार. 3 षटकांचा सामना असेल. जॉन्टी तेलंगे भाइयों के भाई जॉन्टी भाई, इनका यहाँ पर आगमन हो चुका है, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे. जॉन्टी भाई आए और बाहर आई. 7 विलास में हमारी एक बार मीटिंग हुई थी जॉन्टी भाई के साथ.
सन्माननीय जगदीशजी आगिवले यांचंही स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. तर यानंतर आमचे सन्माननीय पाहुणे धनंजय आगिवले साहेबांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. धनंजय आगिवले साहेबांना विनंती असेल की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. यानंतर आमचे सन्माननीय पाहुणे नंदकुमार शेळके साहेब यांचंही स्वागत केलं जाईल. नंदकुमार शेळके साहेब आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत. सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. यानंतर सन्माननीय जॉन्टी भाई तेलंगे यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. भाइयों के भाई जॉन्टी भाई. सन्माननीय सोपानजी कालेकर यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. सन्माननीय सोपानजी कालेकर साहेबांचं स्वागत केलं जात आहे. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये सर आपण बघतोय 51 धावांची गरज आहे. खरवई विरोधात धावंडे असा चालू असलेला सामना. पाहुण्यांचं स्वागत मात्र या व्यासपीठावरती केलं जातंय. अतिशय सुंदर अक्षर आणि सन्माननीय अरुणजी पिंगळे साहेबांचं स्वागत मात्र यावेळेस केलं जात आहे. अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व मराठी उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते. टूर अँड टावर्सचे सन्माननीय अनिलजी पिंगळे साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जात आहे. जॉन्टीभाई तेलंगे यांच्याकडून लागोपाठचे 3 षटकार आणि विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक. ओव्हर टू ज्ञानेश्वर पारिंगे. प्रत्येक षटकाराला सोपानजी कालेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. जबरदस्त ही स्पर्धा या ठिकाणी कालच्या मॅच मध्ये आपण पाहिलं अगदी पैशाची उधळण या स्पर्धेमध्ये गेली होती. इथे मात्र पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवरती सन्माननीय तानाजी पाटील साहेब यांचं स्वागत. तानाजी पाटील साहेब यांचं स्वागत केलं जात आहे या व्यासपीठावर. तर या ठिकाणी स्वप्नील फराट यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. हार्दिक स्वागत. तर धापलकावरती धाबा आला त्या 2 आणि फलंदाज बाद होतोय. तो फलंदाज प्रसादला मात्र परतावा लागले. तर नौका फलंदाज मैदानामध्ये जातोय तो आकाश मात्र खेळपट्टीवरती जातोय. धापलकावरती धाबा 2 धाबा. तर नेक्स्ट मॅच असेल विनर वर्सेस विनर. महड आणि यातून जिंकलेला संघ 3 षटकांचा सामना असेल. समीर सुभाष हडप यांच्याकडून प्रत्येक विकेटला 100 रुपयाचे पारितोषिक आले. अतिशय पैशाची उधळण ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. धावपलकावरती धाबा आल्या त्या 2 धाबा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो खेळपट्टीवरती आकाश. पहिला षटक घेऊन आलाय गोलंदाज मेघनाथ. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजीच्या मार्क वरती.
यावेळेस दुधारी तलवारीचा वापर केला आणि या चेंडूला धाडलं सीमारेषा पलीकडे. हा येतोय विलोभनीय षटकार 6 धावांसाठी आहे. या 6 धावेने संघाची धावसंख्या मुसुंडी मारतीये ती 8 या धावेवरती आहे. सन्माननीय उपसरपंच माणकिवली संजयजी देशमुख साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं मनापासून मनपूर्वक दोस्ती ट्रॉफी 2024 मध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर त्यांच्या समवेत आलेले त्यांचे सर्व सहकारी, या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू ज्ञानेश्वर. या 6 धावेने संघाची धावसंख्या 8 या अंकावरती. पुन्हा एकदा यावेळेस घुटनेट एक तमाशा जबरदस्त फटका सजवला, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे. या चेंडूवरती येणारा एकच धाव, या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल ती 9 या अंकावरती. 9 धावा धावपलकावरती लागलेल्या खरबई विरोधात नावंडे असा हा आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानावरती पाहायला मिळते. जबरदस्त ही स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. आजच्या दिवसातील दुसरी मॅच नाबंडे विरोधात खरबई. गोलंदाज मेघनाथ पहिलं षटक. यावेळेस मात्र चेंडूला उडवलं आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, परंतु चेंडूला जज केला आणि इथे मात्र चित्त्याच्या चपळाईनं हरणाच्या गतीनं इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. या 2 धावेनं खरबई संघ पोहोचतोय तो अद्याप पर्यंत 11 या धावेवरती. 11 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. 51 धावांचा पाठलाग करताना जशास तसं उत्तर या ठिकाणी पाहायला मिळतंय. ठोसास ठोसा इटका जवाब पत्थर से. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये फटका फसलाय, परंतु इथे मात्र 2 धावा आणि चेंडू आहा माता सीमारेषा पलीकडे. हा येतोय दर्जेदार चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्या 15 या अंकावरती आहे. 15 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटक संपण्याचा इशारा आला पंचांकडून. पहिल्या षटकामध्ये धावा जमविल्या त्या 15 धावा. अतिशय बागडं षटक या ठिकाणी पाहायला मिळलं तर मेघनाथच्या माध्यमातून. तर ज्ञानेश्वर, कल के मुकाबले भी काफी रोमांचकारी हो गए. सुनील अन्ना शेळके प्रतिष्ठान रायगढ़, इनकी तरफ से जय मल्हार वाशिवली आपको खेलते हुए नजर आएगी. स्वामी देशमुख की ये टीम, सुनील अन्ना शेळके प्रतिष्ठान रायगढ़, जय मल्हार वाशिवली. तर पहिलं षटक मेघनाथनं टाकलं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 15 धावा. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज मेघनाथची केलेली चंपी मर्दन मसाज पहिल्या षटकामध्ये घामटा काढला तो गोलंदाज मेघनाथ. या गोलंदाजाचं दुसरं षटक घेऊन येते तर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहे, गोलंदाजीच्या बहुल्यावरती आहे. तर खरवेचे आमचे भालचंद्र कदम जिथे कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर यावं, कारण भाइयों के भाई जॉन्टी भाई तेलंगे आपली वाट बघतायत. तर सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज राजा. 51 धावांचा पाठलाग करताना इथे मात्र जशास तसं उत्तर या ठिकाणी पाहायला मिळते. क्रिकेटची ढिशूम ढिशूम या ठिकाणी पाहायला मिळते. क्रिकेटचा रणसंग्राम 2 संघांमध्ये सुरू असलेला हा घमासाम. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाजच्या ट्रॅक वरती आहे गोलंदाज नाबंडे संघाचा राजा. यावेळेस मात्र जबरदस्त फटका सरळ चेंडूला फेकून दिला आणि क्षेत्ररक्षक चेंडू मध्ये शर्यत लागली आणि चेंडू आहा माता फरार सीमारेषा पलीकडे. हा येतोय दर्जेदार चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती अद्याप पर्यंत 19 या अंकावरती आहे. 19 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. जबरदस्त फटकेबाजी आणि टोलेबाजी पाहायला मिळते ती फलंदाज विशाल आणि आकाश या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज राजानं पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज राजा. यावेळेस मात्र काय घडतं इथे मात्र डाव्या एष्टीचा खूप बाहेर पंच आमच्याकडे गिरकी घेतात. या गिरकीला कवा येतं पहिले आणि पंचांचा स्वेर चेंडूचा इशारा होते. अवांतर धावसंख्या निश्चितपणे जोडली जाईल. या अवांतर धावेने धाव फलक हलतय ते 20 या अंकावरती आहे.
20 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या तर खरबी विरोधात नाबंडी असा हा विद्यमान सामना. यावेळेस मात्र सरळ चेंडू हवेत इथे मात्र झेल मात्र जमिनीला दान केली आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. या 2 धावेनं खरबई संघ पोचतोय तो अद्याप पर्यंत 22 या अंकावरती. 22 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. 2 ठाण्या भागाची झुंज आणि अस्तित्वाची लढाई या ठिकाणी पाहायला मिळते. दोन्ही ग्रामीण संघ खेळत असताना या ठिकाणी ईट का जवाब पत्थर से संघर्षपूर्ण मॅच होईल यात 3 मात्र शंका नाहीये. धावपलकावरती धावा 22 धावा. गोलंदाज राजा यावेळेस मात्र हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. सरळ चेंडू विसावला तो इष्टच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावपलक स्थिरावलंय ते 22 या अंकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज राजा पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. यावेळेस दुधारी तलवारीचा वापर केला आणि चेंडू जाईल अगदी अंतिम क्षणी जांबवंत उडी मारली आणि चेंडूला जज केलं. जिथे 4 धावा होत्या तिथे मात्र 1 धाव दिली परंतु खराब थ्रो आणि इथे मात्र चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. ह्या येतात 1+4 धावा. 5 धावा मिळतात त्या चेंडूवरती आणि 5 धावेनं संघाची धावसंख्या 27 या धावेवरती आहे. अतिशय खराब थ्रो आणि चेंडूवरती 5 धावा. 27 धावा आल्या त्या चेंडूवरती. 5 धाब्याने धावपलक स्थिरावले ते 27 या अंकावरती आहे. मैत्रीपूर्वक लढत खरबी विरोधात नाबंडे असा हा विद्यमान सामना. गोलंदाज राजा ला मात्र परत त्यांची पराकाष्ठा करावी लागेल. एखादी विकेट मात्र प्राप्त करावी लागेल ती गोलंदाज राजाला. धावपलक स्थिरावलं ते 27 या अंकावरती आहे. यावेळेस सरळ फेकून दिला चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6 धावांसाठी आहे. या 6 धावेने संघाची धावसंख्या 33 या अंकावरती. काय फलंदाजी चालली आहे मैदानावरती. जसं जून जुलै मध्ये पावसाच्या सरी बरसतात तशा मैदानामध्ये धावांच्या सरी मात्र बरसवितात ते फलंदाज विशाल आणि आकाश. जबरदस्त फलंदाजी अगदी प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं काम केलं या जोडीनं. या 6 धावेने संघाची धावसंख्या 33 या अंकावरती आहे. 33 धावा. जबरदस्त फलंदाजी आकाश याच्या माध्यमातून. आकाश खेळतो आपल्या वैयक्तिक 15 या धावेवरती आणि विशाल खेळतो आपल्या वैयक्तिक 12 या धावेवरती. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 33 या अंकावरती. अजूनही जिंकण्यासाठी बघूया गोलंदाज राजा. यावेळेस मात्र सुरेख चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि पंचांनी इथे मात्र स्वेर चेंडू घोषित केला. एक अवांतर धावसंख्या निश्चितपणे जोडली जाईल. एक अवांतर धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल ती 34 या अंकावरती. यावेळेस मात्र पुढे सरसून जाण्याचा प्रयत्न केला परंतु यष्टीरक्षक चप्पल आणि चेंडूवरती झेपावला आणि इथे मात्र दुसरा फलंदाज बाद होतोय तो खरबई संघाचा. तर 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर खरबई संघ पोहोचतोय तो अद्यापपर्यंत 34 या धावेवरती. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. तर तिसरं षटक कोण घेऊन येतोय तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टरचं एक सुमधुर संगीत. वाजव तुझे गाणे.
धावपलकावरती धावा आल्या त्या 34 धावा. राव गेले, पंत आले, अकबर गेले, बाबर आले, पेशवे गेले, बाजीराव आले आणि ठाकरे गेले आणि शिंदे आले. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल, न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट मिस्टर योगेश ट्रायकरेला. धावपलकावरती धावा 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज विकी आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, गोलंदाजीच्या बहुल्यावरती. तिसऱ्या षटकात पहिला चेंडू. यावेळेस मात्र दुधारी तलवारीचा वापर केला. हा चेंडू जाईल रायगडाची भव्यता दाखविताना. हा येतोय दिमागदार षटकार. या 7 धावेने संघाची धावसंख्या मुसुंडी मारते ती 40 या अंकावरती आहे. तर या ठिकाणी आमचे मान्यवर या ठिकाणी सन्माननीय श्री तर या 6 धावेने संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती खरवई संघानं 40 या धावेवरती. गोलंदाज यावेळेस मात्र सुरेख फटका फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जायला सीमारेषा पलीकडे. हा तो या दर्जेदार षटकार. या 7 धावेने संघाची धावसंख्या 44 या अंकावरती. 46 धावा. 6 धावा आल्यात. 46 धावा अजूनही जिंकण्यासाठी 5 धाव्यांची गरज. ती म्हणजे खरवई संघाला. तिसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज विकीला मात्र विचार करायला भाग पाडलंय. अतिशय बागडं षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. लगातार 2 षटकार आलेत फलंदाजाच्या बॅट मधून. फलंदाज आकाश मात्र चांगली फलंदाजी करतोय. प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं काम केलं आकाशनं. यावेळेस मात्र काय घडतंय, दुधारी तलवारीचा वापर केला परंतु आज चेंडू मात्र विसावला. तो निर्धाव यष्टीरक्षक आपली कामगिरी चोखपणे बजावतोय. धावपलकावरती धावा स्थिरवण्यात 46 धावा अजूनही जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. यावेळेस मात्र सुरेख चेंडू बॅटची कडा घेऊन गेला. चेंडू क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडू उचलणार फेकणार. तत्पूर्वी या 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. त्या 2 धावेनं संघाची धावसंख्या 48 या अंकावरती आहे. अजूनही जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज. मात्र येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये गोलंदाज विकी. यावेळेस मात्र काय घडतंय, पंचांनी दंडित केलंय गोलंदाज विकी. या गोलंदाजाला अतिशय चांगले पंच, मेन पंच अंकिश तांबडे आणि खोपोलीचे आमचे बाळा साळुंके अतिशय ऑफिशियल पंच या स्पर्धेसाठी. यावेळेस जबरदस्त फटका चपराक लागावी असा आवाज आला आणि इथे मात्र 1 धाव कंप्लीट. 2 धावा सहज पूर्ण केल्या. त्या 2 धावेनं संघ पोहोचतोय तो अद्याप पर्यंत आणि हा संघ विजयी झालाय खरवई संघ. खरवई संघाचं हार्दिक अभिनंदन. तर या मॅचचा हिरो ठरतोय